श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. चला, पुन्हा एक नवीन अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे. अनुभव हा खूपच भयानक आहे. ते कल्याणच्या काकूचंच आहे आणि त्यांनी मला परवाच्या दिवशी फोन करून त्यांच्या मिस्टरांचा तो अनुभव सांगितला. मला हे ऐकताना अंगाला काटा येत होता. असं त्यांचा अनुभव आहे तो. नवरात्रामधला आहे. घट बसले दुसऱ्या दिवशीचा दिवस होता, म्हणजे नवरात्राचा दुसरा दिवस होता. संध्याकाळचं जेवण वगैरे त्यांनी आटोपले आणि अगोदर त्यांना पॅरालिसिसमध्ये 2 झटके येऊन जायला होते. हृदयविकाराचे आपण म्हणू शकतो, म्हणजे हृदयविकार झटके त्यांना आलेले होते आणि तब्येत त्यांची काही साथ देत नव्हती. त्यांचं काही ना काही सारखं दुखणं चालूच होतं त्या काकूंच्या मिस्टरांचं. आणि दुसऱ्या माळेला जेवण वगैरे त्यांचे आटपून 11:30च्या दरम्यान ते झोपी जातात आणि 2 वाजता पहाटेची, म्हणजे तिसरी माळ आपण नवरात्राचा तिसरा दिवस पहाटे 2 वाजता पुन्हा त्या काकांना तिसरा हार्ट अटॅक आलेला. आणि ते म्हणजे त्यांचे इतकं छाती तिथं दुखत होतं आणि ते खूप असे घामाने पूर्ण ओलेचिंब झाले होते. पूर्ण त्यांचे कपडे नुसते असे घामाने असे पीस होऊन गेलेले. तेवढं करूनही ते उठले आणि सगळ्यांना त्यांनी उठवलं की मला असा घाम येतोय, मला श्वास घेता येत नाही, माझं खूप जीव घाबरतोय, मला काय झालं मला समजत नाही. आणि त्यांना त्यांचं काय झालं का ते लगेच ते काका रडायला सुरुवात करतात. आणि ते बघून समोरच्या माणसालाच त्यांना इतकं डेंजर अवस्थेत बघून ते काकूही खूप हादरल्या होत्या. आणि त्यांची मुलं हे सगळे पटापट उठले आणि शेजारी त्यांनी आवाज दिला. नंतर ते शेजारी त्यांची चांगले आहेत, शेजार धर्म आपण म्हणतो. तर त्याच्यातला एक माणूस आला आणि त्यांनी पटकन गाडी बघितली आणि त्यांना शहापूरला ते घेऊन गेले. म्हणजे ऑलरेडी ते आसनगावला राहतात, शहापूरला ते घेऊन गेले तिथं. आणि मग तिथनं ते हॉस्पिटलला नेल्यानंतर नर्सने वगैरे डॉक्टरने चेक केलं तर बोलले तुमचं पेशंट खूप सिरियस आहे. आणि ते पूर्ण म्हणजे त्यांची शुद्धच हरपली होती, ते बेशुद्ध होऊन जायला होते त्यांना पूर्ण. आणि हॉस्पिटल नेल्यामध्ये डॉक्टर तर बोलले तुमच्या पेशंटची आम्ही गॅरंटी काही देऊ शकत नाही, तुम्ही इथनं पेशंट काढा आणि तुम्ही कुठेही ते पेशंटला घेऊन जा, कारण आम्ही रिस्क घेणार नाही. म्हणतात ना ते म्हणजे आपले पल्स राहतात ते पूर्णपैकी त्यांचे असे एकदम वाढायचे कमी व्हायचे असं त्यांचं चाललेलं होतं. आणि शरीर एकदम असं थंड पडत चाललेलं त्यांचं. आपली बॉडी आपण हयात असल्यावरती आपली बॉडी गरम असते आणि त्यांची बॉडी पूर्ण थंड झालेली. सगळेजण हात लावून बघत होते का या माणसाची 5% ही गॅरंटी नाही आहे. पण माझी काकू नवीनच स्वामी सेवेत आलेली होती ती, आणि तिला फक्त स्वामींवर विश्वास होता. ती म्हणत होती माऊली तुम्ही कितीही परीक्षा घ्या पण माझ्या कुंकवाला तुम्ही थोडाही धक्का लावू नका. डॉक्टर कुजबुजत होते का इथनं हे पेशंट आपण बाहेर काढून देऊ, ते कुठेही बी घेऊन जाऊ आणि तुमचं पेशंट तुम्ही हयात घ्या म्हणे, आमच्या हॉस्पिटलला आम्ही त्यांना उपचार करणार नाही. आणि इतकं ते टेन्शनमध्ये तितके सगळेजण आलेले होते, त्यांची मुलं मुली आणि शेजारचे ते एक काका होते. ते माझे काकूला तर काय करावं हे समजत नव्हतं, कारण शेवटी आपल्या जेव्हा कुंकावरती जेव्हा वेळ येते तेव्हा त्या स्त्रीला तुम्ही विचारा कसं काय होतं ते. आणि मग त्यांचे असं डिस्कशन चाललेलं तर तुम्ही काहीतरी करा बाबा, तुम्ही जितक्या लवकर तुम्ही पेशंट इथनं हलवशाल चांगला, तुम्ही मोठ्या हॉस्पिटलला न्या आणि तिथं काही बी ते तुमच्यावर तुम्ही जबाबदारी घ्या, आम्ही ही जबाबदारी घेत नाही का आम्ही तुमचे पेशंट उपचार केला नाही म्हणून तुमच्या पेशंटला असं झालं म्हणून. मग ती फक्त मनात म्हणत होती का स्वामी आहेत मग कशाला विचार करायचा. आणि बघा परिस्थिती एवढी बिकट होती का तिच्याकडे 1 रुपयासुद्धा नव्हता तिच्या पॉकेटमध्ये. आणि परिस्थिती इतकी त्यांची भयानक होती का घरात तर पैसा तर राहतच नव्हता, कारण आलेला सगळा पैसा तो व्याजाव्यारीत त्यांना द्यावा लागायचा. आणि त्या काकूची एक मुलगी इथं आपले SMBT इगतपुरीला SMBT हॉस्पिटल आहे तर तिथं ती जॉबला आहे. तर मग तिच्या 2 नंबरच्या मुलीने तिला कॉल केला का ताई असं पप्पांना झालं आहे, तर मम्मीकडं पैसेही नाही आहे. तर मग तिने लगेच 4,000 रुपये ट्रान्सफर करून दिले
आणि बघा ॲम्ब्युलन्सवालाही देवकरणाने भेटला, स्वामींची कृपा होती, ॲम्ब्युलन्सवालाही भेटला. ॲम्ब्युलन्सवाला बोलला की मी तुम्हाला कल्याणला घेऊन जायचे, मी तुम्हाला 4,000 रुपये घेईन. पण काकूच्या मनात चाललेलं होतं की याला 4,000 रुपये द्यायचे तर दवाखान्यामध्ये कसं करायचं. पण म्हणतात ना, स्वामी असल्यावरती आपोआप मार्ग निघतात. आणि ते काका रेल्वे जॉबला असल्यामुळे त्यांना रेल्वेचा दवाखाना तिथं कल्याणला त्यांना लगेच पेशंट ॲडमिट करून घेतात. तिथं काही फी वगैरे काही त्यांना लागत नाही. ॲम्ब्युलन्स काढली 2 वाजता ते तिथं शहापूरला पोचल्यानंतर त्यांना कल्याणला जायला त्यांना कंप्लीट 1 ते 1.5 तास लागतो, जास्त लागतो. आणि कारण रात्रीची ट्रॅफिक एवढी असते की तुम्ही विचारू नका. आणि हार्ट अटॅकचं पेशंट म्हटल्यावरती कोणीच रिस्क घेत नाही, कारण त्या पेशंटला तेवढ्या वेळाचं ट्रीटमेंट भेटली तर तो पेशंट जगतो, अन्यथा पेशंट हार्टचा जातो. पण ते म्हणतात ना, स्वामी परीक्षा बघतात. तर तसं काही त्यांचा खेळ चाललेला होता माऊलीचा तिच्याबरोबर, का बघू ही खचते का काय होते. पण ते एकच म्हणतात की माऊली माझ्या नवऱ्याला फक्त हॉस्पिटल नेऊपर्यंत तुम्ही ही ट्रॅफिक जी आहे ती तुम्ही जी हटवा, आणि तुम्ही नाही ती ट्रॅफिक हटवली तरी माझ्या नवऱ्याचा जीव तुम्हाला वाचवणंच आहे, कारण त्यांच्याशिवाय माझ्या मुलांचं कसं होणार, माझं कसं होणार आहे. मग तुम्ही एवढीही माझी परीक्षा बघू नका, तुम्हाला काय करायचं ते माझ्याबरोबर करा, पण माझ्या कुंकवाला तुम्ही धक्का लावू नका. असं ती ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यावरती ती तिच्या मनात बोलत होती. आणि पेशंट जसं ते जवळ जातं तसंच पेशंटची पोळे आणखी थंड होत चाललेली होती. आणि ते पहाटेच्या दरम्यान म्हणजे ट्रॅफिक असल्यामुळे त्यांना पहाट झालीच होती, 3:30 वाजलेच होते त्यांना ट्रॅफिकमध्ये निघता कल्याणला पोचता. तर ते कल्याणला तिथं पोचल्यावर डॉक्टरांनी जेव्हा रेल्वेच्या ॲडमिट केलं, डॉक्टर इतके बोलत होते का म्हणे तुम्हाला समजत नाही का, तुम्हाला अक्कल नाही का, पेशंटला एवढं झालं आहे आणि तुम्ही काय वाट बघत होता. पेशंटचं म्हणे त्याचे पल्स इतके कमी येऊ राहिले, तर जोपर्यंत पेशंट रिस्पॉन्स देत नाही आहे ट्रीटमेंटला तोपर्यंत मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. पण स्वामींची कुठेतरी लीला चालू होती. डॉक्टरांनी ते पेशंट ॲडमिट केलं आणि ICयूमध्ये टाकल्यानंतर पहाटे 5:30च्या दरम्यान, 5 ते 5:30च्या दरम्यान काकू सांगत होत्या का ते शुद्धीवर आले. आणि डॉक्टरांनी येऊन सांगितलं की तुमचं पेशंट शुद्धीवर आलं आहे, काळजी करण्याचं कारण नाही आहे. 3रा हार्ट अटॅक होता. अहो लोक पहिल्याच हार्ट अटॅकमध्ये जातात आणि तुमचं काहीतरी नशीब का तुमचं माणूस आपल्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत आहे. तर काकू एकीकडे रडत होत्या, स्वामींचे आभार मानत होत्या. स्वामींना म्हणत होते का स्वामी तुमची लीला आगाध आहे, तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकतात. पण माझा विश्वास तुमच्यावर होता, नंतर तुम्ही विश्वास माझा मोडला नाही. तर असं करून ते पूर्ण नवरात्र दसऱ्यापर्यंत 8 दिवस ते ICयूमध्ये होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढी तब्येत सिरियस असताना, बॉडी पूर्ण गरम झालेली असताना डॉक्टरही अचंबित झाले का एवढं इतका जोबर हार्ट अटॅक येऊनसुद्धा तुमचं पेशंट वाचलं आहे. तुमचं काहीतरी नशीब म्हणत, देवाची काहीतरी कृपा आहे तुमच्यावरती, म्हणून तुमचं पेशंट वाचलं. तर चला असा त्या काकूंचा अनुभव आहे. इतका रडतात आहो ते अनुभव सांगतात, त्यांच्या मनामध्ये इतकं भरून येतं की त्यांना असं वाटतं काय करावं, किती सांगावं माऊलीचं आणि किती नाही. तर असा ते काकूंचा अनुभव आहे. तर असेच अनुभव तुम्ही ऐकत राहा, स्वामी सेवेत या, स्वामींची लीला बघा. तुम्हालाही स्वामी नक्कीच अनुभव देतील, चमत्कार दाखवतील. ते हम गया नहीं है मैं जिंदा हुई असं ते तुम्हाला पावलं ते तुम्हाला दाखवून देतील. फक्त आपली साधीभोळी श्रद्धा माऊलीवरती ठेवा. दुसरं नाही काय केलं तर साधीभोळी पूजा करा. माऊलीचं फक्त नामस्मरण जर केलं तरी माऊली आपल्यांना पावतात. तर असेच तुम्हीही स्वामी सेवा करा, चांगले राहा, चांगले विचार करा, चांगले बोला, कधी दुसऱ्याचं वाईट चिंतू नका, तर आपलंही वाईट होत नाही माऊली सांगतात. तर चला, माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला, नवीन एक असा अनुभव मी तुम्हाला पुन्हा तुमच्या भेटीस घेऊन येते. असे छान छान तुम्ही अनुभव ऐका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.